पालघर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याचे सत्र सुरूच आहे। आताच काही दिवसांपूर्वी फर्निचरच्या दुकानांना आग लागली, तसेच रस्त्यावरती गाड्यांना आग लागत आहे। 2 दिवसापूर्वी जंगलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आग लागली आहे। आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी तसेच लाखोंचे नुकसान होत आहे। तर काल पुन्हा महालक्ष्मीच्या गडावरती मोठ्या प्रमाणात आग लागली होती। पालघर जिल्ह्यातील डहाणू महालक्ष्मी गडाच्या जंगलाला काल दुपारी 7 मार्चला आग लागली। या ठिकाणी महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे। त्या मंदिराच्या बाजूला मोठ्या प्रमाणात छोटी मोठी दुकाने आहेत। आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आजूबाजूला असलेल्या दुकानांनाही आग लागली आणि ह्या आगीमध्ये 15 ते 20 दुकाने जळून खाक झाली आहेत। आगीची माहिती मिळताच फॉरेस्ट ऑफिसचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तसेच ग्रामस्थ व दुकानाचे मालक यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले असता संध्याकाळच्या सुमारास आग ही आटोक्यात आली आहे। पण या आगीमध्ये दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत। पण ही आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही। बघूया दुकानदार काय म्हणालात ह्या आगीबद्दल ते। नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आत्ता जी महालक्ष्मी गडावरती आग लागली ही कशामुळे लागली ती जरा सविस्तर सांगा। तुम्ही त्या गडावरती दुकानदार म्हणून आहात, तर तुमचं नाव पण सांगा त्या पद्धतीने। नमस्कार, माझं नाव आहे राजेश मधुकर बोलाडा। काल सकाळपासून जवळजवळ आग लागलेली। फॉरेस्ट लोकांनी ते प्रयत्न केला होता, परंतु त्यांना काय ते यश आलं नसेल आणि रात्रीच्या वेळेस ते जवळजवळ 12च्या सुमारास आग लागली आणि ते दुकानं जळून खाक झालेलं आहे। किती दुकानं त्याच्यात असे झाले असतील नुकसान? 15 ते 20 दुकानांचे जळून खाक झालेलं आहे। आता त्या ठिकाणी आग आटोक्यात आली का? आगीचे अजून प्रयत्न चालू आहे। दुकानदार काय गेलेले आहेत सकाळपासून, काय रात्रीच गेलेले, त्यांना काय ते तेवढं जमलं नसेल रात्रीच्या वेळेस, त्यामुळे काही अजून सांगता येत नाही। आग कशामुळे लागली असेल का असा अंदाज तुमचा आहे? ते तर काही सांगू शकत नाही। नुकसान भरपाई तुम्हाला आता कशी काय मिळेल का नाही मिळणार आहे? तर सरपंच मॅडमने मला फोन केला होता की तलाठी येत आहेत पंचनाम्यासाठी, तर आता किती वाजता येतील ते काय निश्चित सांगू शकत नाही। पंचनामा करायला ग्रामपंचायत थ्रू होणार काय? तलाठी येणार? तलाठी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आलेले होते? त्यांनी काय फोन केला होता, सांगतं की येणार आहेत, परंतु तेही सांगता येत नाही काय येतात की तलाठीच येतात ते माहिती नाही। पेटलं तर तुम्हाला काय भरपाईचं काय अपेक्षा वगैरे आहे का? आहे ना, दुकाने काय आता जवळजवळ 10 ते 12 15 दुकानं सगळी जळून खाक झालेल्या आहेत। त्याच्यातला म्हणजे दुकानाचा एक पार्ट पण कामात येण्यासारखा नाही मिळत। त्याच्यामुळे आता दुकानं नवीन बनवण्यासाठी आम्हाला मदतीची अपेक्षा आहे। आमचा उदरनिर्वाह फक्त ते दुकानावर चालतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट की जवळजवळ आता जी 15 दुकानं जळलेली आहेत त्यांचाही उदरनिर्वाह त्याच्यावरच चालतो। त्याच्यामुळे आम्हाला मदतीची अपेक्षा आहे। तर या आगीमध्ये ज्या दुकानांच्या नुकसान झाले आहेत त्यांची दुकानदारांची नावे आहेत: काशीनाथ बोलाडा, सुपर बोलाडा, हरेश्वर बोलाडा, संतोष बोलाडा, नानू बोलाडा, अनिल बोलाडा, तसेच दीपक बोलाडा, दामा बाबू बोलाडा, शांताराम बोलाडा, रुपेश कृष्णा बोलाडा, सुरेश कालू बोलाडा, दत्तात्रय मनोहर बोलाडा, प्रकाश झिरवा, परशुराम बोलाडा ह्या दुकानदारांचे ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भरपाई मिळेल का ही अपेक्षा दुकानदारांना आहे। तर या आगीमध्ये दुकानांचे जे नुकसान झाले आहे त्यासाठी पंचनाम्याकरिता तलाठी व ग्रामपंचायत हे रानशेत गडावरती गेले आहेत। तर आता बघूया ह्या लोकांना नुकसान भरपाई मिळते का। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू।